नमस्कार. सुपरफास्ट बातमीपत्रात मी यादव लोकडे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. टाकूया एक नजर ठळक घडामोडीवर. बिलोली शहरातील निजामकालीन तलावालगत असलेल्या गट नंबर 50 क 50 ड 50 सी 50 ब व 51-1 याकडे जाण्यासाठी तहसीलदार यांनी स्वतः प्रशासकीय यंत्रणेला सोबत घेऊन जायमोक्यावर आल्यानंतर रांगोळी टाकून वहिवाट रस्ता घालून दिला होता. मात्र सदर गट नंबर लगत असलेल्या काही शेतकऱ्यांनी जाणीवपूर्वक तहसीलदार यांनी काढून दिलेला रस्ता अडवून त्रास देत असल्याची तक्रार खाजा पाशा खान यांनी बिलोली तहसीलदार व पोलीस प्रशासनाला दिली आहे. सोबतच सदरील लोकांनी मला व माझ्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे सुद्धा खाजा पाशा खान यांनी तक्रारीत नमूद केले आहे. मी बिलोलीचा शेतकरी खान खाजा पाशा मिया राहणार बिलोली. आमची मोठ्या तळ्यालगत जमीन आहे. सर्वे नंबर 50D 50 क 50 सी आणि 51/1. आमच्या पुढच्या बाजूला गट नंबर सर्वे नंबर 52चे जे शेतकरी आहेत त्यांच्या बांधावरून माननीय तहसीलदार साहेबांनी आम्हाला रस्तासुद्धा दिलेला आहे. जाणून बुजून सूडबुद्धीने आमची शेती बघवण्यात येते. वेळोवेळी आम्हाला 2020 पासून हा प्रकरण कोर्टामध्ये पेंडिंग असताना आम्हाला रस्त्यामध्ये अडवून जीवे मारण्याची धमकी देत आहेत मला व माझ्या कुटुंबाला. त्यावेळेस त्याप्रमाणे वेळोवेळी बिलोली पोलीस प्रशासनाला आम्ही अर्जसुद्धा दिलेला आहे. ते शिवा दिलेले त्यांचे शेजारी आमच्या इतर व्यक्ती मेंढराकी इतर माती गाळ घेऊन जाणारे व्यक्ती त्याचं रेकॉर्डिंग करून आम्हाला टाकलेलं आहे की याला जीवे मारतो, याला वाचू देत नाही, त्याला खतम करतो म्हणून माझ्या नावासहित त्यांनी कालच्या 5 तारखेला जे आहे ते रस्ता आमच्या मुलाला अडवून मारतो म्हणून धमकी दिल्यामुळे आमचा मुलगा पळून गेला. आता आम्हाला त्यांच्याकडून धोका निर्माण झालेला आहे. तरी वेळीच पोलीस प्रशासन बिलोलीवाल्यांनी त्यांना पाबंद करावे किंवा योग्य ती कठोर कारवाई करावे जेणे आम्हाला धोका होणार नाही. आज ना उद्या भविष्यात आम्हाला या सर्वे नंबर 52चे संगनमत करून जे शेतकरी आहेत वेळोवेळी आम्हाला मानसिक त्रास देत आहेत. जाणून बुजून जे त्या सूडबुद्धीनं काम करत आहेत त्याला प्रशासन बिलोलीचे हे सहकार्य करीत आहेत. मान्य तहसीलदार साहेबांनी दिलेल्या रस्त्याला सुद्धा न मानता त्यांचा अपमान करून जे त्याने रस्ता अडवत आहेत अडाणी पद्धतीने. आणि ते आमचं काही चुकत असेल तर प्रशासनाने योग्य ती चौकशी करून आमच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करू शकता. आमची तिळमात्र चूक नसताना आम्हाला त्रास देऊ लागले, त्यांच्यावर काहीच कारवाई करण्यात आली. हे अन्यायकारक आहे. मला किंवा माझ्या कुटुंबियांना काही झाल्यास यांच्याकडून धोका निर्माण झालेला आहे. ते काही झालं तर हे बिलोली पोलीसचे प्रशासन जबाबदार राहतील, कर्मचारी व अधिकारी.